जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली। जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता व नियंत्रण समितीची बैठक पार पडली। बैठकीत समिती सदस्यांनी विविध प्रलंबित प्रश्न, तक्रारी व सूचना मांडल्या। यावर सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, तसेच महत्त्वाचे निर्णय समिती समोर मांडले जातील, अशी ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांनी दिली। बैठकीत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर दिलीप पवार, उपविभागीय अधिकारी सीताराम डुबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वसमळे, समितीचे सदस्य जितेंद्र बनसोडे, अरुण क्षीरसागर, मोहन गायकवाड, विजय बनसोडे, विनोद रणदिवे, सुदर्शन यादव, मल्लीनाथ राचेटी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधीक्षक सुधाकर भांगरे उपस्थित होते। बैठकीत समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे अप्पर जिल्हाधिकारी निराळे यांनी स्पष्ट केले। याशिवाय 13 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा सहभाग राहणार आहे। या कार्यशाळेत समिती सदस्यांनी प्रलंबित प्रश्न मांडावेत। संबंधित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील, तसेच समितीकडून प्राप्त होणारे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येतील, अशी माहितीही अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळे यांनी दिली।